नागपूरचे सुपुत्र असणाऱ्या बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी मुंबईमध्ये भव्य वानखेडे स्टेडियम बांधले। आज या ऐतिहासिक वास्तूला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। मराठी माणसाच्या अपमानाला उत्तर म्हणून वानखेडे स्टेडियम 13 महिन्यात बांधून उभे करण्यात आले। त्यावेळी काही टीकाकार म्हणायचे की हे स्टेडियम घाईघाईने बांधल्याने ते कोसळेल, पण 50 वर्ष झाले तरी वानखेडे स्टेडियम दिमाखात उभे आहे, अशी प्रतिक्रिया आता दिवंगत बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची मुलगी कुंदा विजयकर यांनी दिली आहे। याबाबत कुंदा विजयकर यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या मुलगी कुंदाताई आपल्या सोबत आहे। ताई, काय सांगाल, 50 वर्ष पूर्ण झालेल्या बाबांनी बांधलेल्या स्टेडियमला काय नेमक्या आठवणी त्या संदर्भात? आठवणी म्हणजे हा स्टेडियमच बनला त्याचीच केवढी मोठी आठवण आहे की हा स्टेडियम बनला कसा, की आता मघाशी बोलताना आलं होतं की मराठी माणसांनी मुंबईसारख्या ठिकाणी ते सुद्धा आपल्या नागपूरहून गेलेल्या व्यक्तींनी कसा बांधला। मुंबईच्या लोकांना आपल्या मराठी माणसांना घाटी म्हणायची सवय आहे, तेव्हा ते विजय मर्चंट म्हणाले हे घाटी काय स्टेडियम बांधतील। ते बाबांनी फार मनावर घेतलं की हा घाटी तर बांधूनच दाखवतो स्टेडियम मी, आणि ती जिद्द घेऊन बाबांनी मुंबईमध्ये हा स्टेडियम बांधला। ही एक तर सगळ्यात मोठी आठवण स्टेडियमचीच बनायची आहे। एवढी मोठी जागा त्यावेळी कशा पद्धतीने उपलब्ध करण्यात आली, त्यासाठी काय नेमक्या अडचणी सामना करावा लागला? अडचणी म्हणजे अशा की आता सध्या जिथे जागा आहे ती जागा गव्हर्नमेंटची जागा होती, तर त्यावेळेला मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते आणि ते बाबाचे फार चांगले मित्रसुद्धा होते। तेव्हा बाबांनी जाऊन त्यांना हा सगळा प्रकार सांगितला आणि सांगितलं की आता आम्हाला जागा द्या। तेव्हा त्यांनाही वाटलं की खरंच हे स्टेडियम असं बांधणार आहेत का, कसं काय होईल, त्यांनाही जरा ते साशंक होते। पण बाबांनी सांगितलं नाही, आम्हाला जागा हवीच आहे, तुम्ही आम्हाला जागा द्या। तेव्हा वसंतराव नाईकांनी ही जागा स्टेडियमसाठी दिली। 50 वर्ष झाले स्टेडियमला, आजही सुरुवातीला जसा स्टेडियम होता तसा जिवंत जो आहे तो आज देखील दिसतो। हो, बरोबर आहे। आणि याच्याबरोबर तुम्हाला एक सांगते, जसं तुम्ही आता म्हणाला की जसा त्यावेळेला स्टेडियम होता तसाच आज आहे। तर जेव्हा हा स्टेडियम 13 महिन्यात उभा झाला त्यावेळेला एक न्यूज रिपोर्टर होते मुंबईचे की जे बाबाला फार क्रिटिसाइज करायचे। तेव्हा ते म्हणाले होते की ह्यांनी 13 महिन्यात स्टेडियम उभा केला आहे तर हा तर कोलॅप्सच होणार आहे म्हणून त्यांना। पण जसं तुम्ही आता म्हणाला की त्यावेळेला जसा शानेत उभा होता तसाच शानदार स्टेडियम आजही उभाच आहे, त्याला काहीही झालेलं नाही आहे, अगदी चांगल्या स्थितीत स्टेडियम उभा आहे। खूप खूप धन्यवाद ताई। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।